खूपच रेअर अशी रेसिपी आहे. रेअर नाहीये पण रेअरली बनवली जाते. वा, एक नंबर, जबरदस्त. त्याचे कशाला बसलीस? तर असं तिला गोड गोड बोलून लाडीगुडी लावून मी तिच्याकडून मालिश करून घेत असतो आणि तिला कळत पण नाही की पप्पा लाडीगुडी लावतोय, है ना? तर मित्रो, तुम्हाला माहिती आहे का, आमची बाई खूप हुशार आहे. ती पप्पाचं सगळं काम ऐकते, पप्पाची मालिश करून देते, डोकं चेपून देते. खूप हुशार आहे आमची बाई, कारण ती आता मोठी झाली ना, ती पप्पाचं सगळं ऐकते, आहे ना बब्बू? तर असं तिला गोड गोड बोलून लाडीगुडी लावून मी तिच्याकडून मालिश करून घेत असतो आणि तिला कळत पण नाही की पप्पा लाडीगुडी लावतोय, है ना? खूप हुशार आहे आमची बब्बू, हा खूप हुशार आहे. पप्पा मी आता तुमची मालिश केली ना तर माझ्यासोबत खेळा. असं आहे का? हा. बरं आहे का बाई तुझं? घाम आलाय बघ तोंडाला कसं. कसे करते पाहिले का? येडा येलय. हा, खेळू खेळू खेळू. चल, काय खेळायचं? लपाछपी. बर, ठीक आहे, चल. त्याचे कशाला बसलीस? 1 2 3 4 म्हणू? कितीपर्यंत म्हणू? 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे कितीपर्यंत म्हणू? 20 पर्यंत म्हणू का 50 पर्यंत? 20 सारे. मग लपशील ना तू? ठीक आहे ठीक आहे, हा. म्हणतो 1 2 3 4 5. आता घरामध्ये कशी लपाछपी खेळायची? ती लपून लपून पडद्याच्या मागच लपते. बघा आता इथं लपलेली आहे ती. हे बघा. 5 मिनटं मालिश केली तिने माझी, पण आता मला अर्धा 1 तास खेळायला लावलं तिच्यासोबत. लय अवघड काम आहे हो. कामाला गेलेलं बरं राहते आपलं. काय खेळायचं आता? पकडा पकडी. आता इथलं इथं कशी पकडापकडी खेळायची आपण? हा, चल पळ. तर आज सुट्टीचं जेवायला काय स्पेशल बनवते तू? आज डुबुक वड्या, बाजरीची भाकरी. डुबुक वड्या. जवळपास 1-2 वर्ष झाले असतील मी डुबुक वड्या खाल्लेल्या. हा, म्हणजे बरेच वर्ष झाले आता. जी बनवायची ना मधून अधून, जी आवडायच्या. तर खूप दिवस झालं नाही बनवले. ते झालं असं की आता भाजीला काय बनवायचं, मग हिला सुचलं की डुबुक वड्या बनवू. कारण त्याला काय विशेष असं काय लागत नाही ना, फक्त बेसन पीठ आणि ते तिखट वगैरे टाकायचं राहतं. काळ्या मसाल्याचे बनवते ना. याच्यात काय टाकलं? बेसन पीठ आणि हळद, मीठ, थोडंसं लसूण, जिरे. त्याचे असे गोल गोल वडे करायचे का? हा, वड्या. वडे नाही, म्हणजे 2 प्रकारे करता येतात. थोडेसे फ्राय करून पण करू शकतो, किंवा मग डायरेक्ट पाण्यात ते मसाला वगैरे उकळला, ग्रेव्ही उकळली ना की डायरेक्ट पण सोडता येतात. पण मी आज थोड्याशा फ्राय करून करते. आमच्या मराठवाड्यात आहे ना डुबुक वड्या, शेवभाजी असं आवडीने बनवतात. भाजी काही नसली ना की डुबुक वड्या, शेवभाजी. त्याच्यानंतर याची पण करतात ना का, कुरडईची भाजी, पापडाची भाजी, त्याची पण करतात, माहिती आहे का? आपण पण करू एका दिवशी कुरडईची भाजी. हे बघा, असं थोडंसं पीठ करून घ्यायचं. असं जसं भज्याला करतो ना आपण भजी बनवायला, तसंच, फक्त यात कांदा वगैरे काय नाही टाकायचा. आणि थोडेसे गोल गोल तळून घ्यायचे हलकेशी. हेच किती टेस्टी लागतंय. ते कटमीठ बरोबर आहे ना एकदम. मित्र, जोडून 2-4 दिवस सुट्ट्या आल्या होत्या. म्हणलं कोकणात वगैरे फिरायला जाऊ, पण झालं काय माहिती आहे का, बायकोने कंटाळा केला. मग काय, ती म्हणली ऊन पण भरपूर पडतंय आणि कसं आहे 2-4 दिवस सुट्ट्या असल्यामुळे बरेच पब्लिक इकडे तिकडे फिरायला जाणारच आहे. त्यामुळे गर्दी वगैरे होईल, ऊन पण पडतंय
असं तिने कंटाळा केला. असा कंटाळा नाही केला. 4 दिवसात कोकण बघून होत नाही. 1 दिवस जायला 1 दिवस यायला, 2 दिवसात काय बघून होणार सांगा. म्हणून आम्ही पुढच्या महिन्यात 10 दिवस सुट्टी घेऊन जाणार आहोत. 10 दिवस कोकणातच जाऊ असं आपण सांगू शकत नाही सध्या. कारण कुठं जाऊ आणि कुठं नाही हे काय आम्ही सांगू शकत नाहीये. कारण आमचा कारण प्लॅन आहे आम्ही ना, कुठेच पण नाही जाऊ असं पण होऊ शकतं. आम्ही कुठंच जाणार नाही, आम्ही घरीच थांबू असं पण होईल. कारण असे क्षणाक्षणाला आमचे प्लॅन चेंज होतात. असं आहे, आमच्या मॅडमच्या मूडवर राहतं. त्यांना वाटलं की आता ऊन आहे मग नाही बाहेर जायचं, त्यांना वाटलं की आता बाहेर गेलं पाहिजे मग ऊन असलं तरी चालतंय आम्हाला. हा असं आहे, आम्हाला कधी कंटाळा आला घरात बसून की आम्ही बाहेर जातो. हो आणि आम्हाला आराम करायचा असला की आम्ही मग आरामच करतो, नाही का? हो हो, एवढं तर माझ्या मूडवर चालतं सगळं. आणि आराम आम्हाला खूप आवडतो. त्यामुळं बाहेर जायचं म्हणलं की मॅडम 10 वेळा विचार करतात. थोडीशी दुपारी झोप त्यांनी घेतली पाहिजे. हा, मग बाहेर जायचं, एक तर सगळी घरातली कामं करायची, मग बाहेर जायचं, दगदग करून यायचं, परत घरी येऊन जेवण बनवायचं. मग त्यापेक्षा ते नाही गेलेलं बरं. दुपारचं झोपायचं आणि संध्याकाळी उठून परत जेवण बनवायचं. असं काम आहे. म्हणजे बाहेर गेले की बाहेरच खाऊन आलं पाहिजे, घरी काय बनवायला त्रास नाही झाला पाहिजे, असं थोडक्यात त्याचं म्हणणं आहे. हो. कसं आहे ना, कोकणात तर आम्ही जाणार आहे, आज ना उद्या जाऊच. पण ना आम्हाला ना कोकणात असा एक होमस्टे हवा आहे, जिथे अशी हॉटेलची फिलिंग नाही आली पाहिजे. असा कोकणातल्या घरात राहिलेला फील आला पाहिजे. जर तुम्हाला माहीत असेल ना तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. जिथे असं वाटेल की अरे आपण आपल्या कोकणातल्या घरातच जाऊन राहतोय. आणि जिथे ना असे सगळे कोकणातले पारंपरिक व्हेज पदार्थ खायला भेटतील. त्यांच्या इकडे काजूची भाजी, फणसाची भाजी हे खूप फेमस आहे. आणि आंबोळ्या वगैरे असं जिथे असेल ना, असं तुम्हाला जर ठिकाण माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. ह्यांना कसं तयार करायचं ते माझ्यावर आहे. मस्तपैकी आमचे गावचे पापड आहेत, थोडेच राहिलेले आहेत सध्या. जरा गोल गोल टाक ग. ते आबडधोबडच असतात. आपलं कामच आवड धोबड आहे. हा हे तर भजे झाले. हा, म्हणजे भज्यासारखंच, पण ह्याच्यात कांदा वगैरे काही नाही टाकत. थोडंसं फ्राय केले ना की ते जरा छान लागतात. असे डायरेक्ट पण टाकता येतात, म्हणजे काही जण असे डायरेक्ट पण टाकतात. आता तळून न घेता ना त्याची ग्रेव्ही बनवणार ना, ती ग्रेव्ही उकळली की डायरेक्ट सुद्धा टाकता येतात, पण थोडेसे तळल्यावर अजून छान लागतात, कुरकुरीत. हा, आणि सॉफ्ट लवकर होतात. आपण डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये टाकले ना थोडेसे असे गच्च होतात. हे थोडेसे असे फुसफुशीत. कोफ्ता कसा असतो तसा हा कोफ्ता होतो. लिहून घ्या मित्र हो डायरीमध्ये. खूपच रेअर अशी रेसिपी आहे. रेअर नाहीये, पण रेअरली बनवली जाते. मस्त काळ्या वाटणातल्या डुबुक वड्या बनवूया. असा कांदा, लसूण, थोडं सुकं खोबरं, याचा काळा मसाला काढून घेऊया. हवं तर थोडं टोमॅटो पण टाकायचं, काहींना आवडतं काहींना नाही. आणि पुदिना मात्र थोडासा नक्की टाका. आपला मसाला ऑलरेडी भाजलेला आहे, पण परत थोडासा तेलात भाजायचा. आणि त्यासोबतच हे काळं वाटण, धणेपूड, जिरापूड, हळद वगैरे मी एकत्र केलंय सगळं. थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचं. मसाला मस्त परतलाय. आणि नाही, या डुबुक वड्यांचं एक सिक्रेट आहे. आपण ज्या भांड्यात डुबुक वड्या बनवल्यात ना, ते भांडं ना असं थोडं हिसळून घ्यायचं, म्हणजे ना ती ग्रेव्ही अशी घट्ट होते आणि वायाला पण जात नाही काही. ग्रेव्हीला ना आता मस्त उकळी आली. चला आता ह्याच्यात आपण डुबुक वड्या टाकूया. 5 मिनिटं ग्रेव्हीमध्ये ना अशा डुबुक वड्या पूर्ण डुबून द्यायच्या. म्हणून त्यांचं नाव आहे डुबुक वडी. डुबुक वड्या मस्त डुबलेल्या आहेत. आज कळेल मित्र भाकर फुगते का नाही. हा,
हा बघा बघा. तर मित्र हे बघा भाकर फुगायला लागलेली आहे. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. फुगली फुगली, तिची वाफ लागेल हा? नाही बापरे. कसली माझ्या फुगली. भाकर फुगण्यावर तुम्हाला डाऊट होता ना. ए हो, वाफ निघली. आज सगळ्यांनी बघितलंय की माझी भाकर फुगते प्रत्येक वेळेस. मस्त अशी गावरान डुब्बुकवाडी थाळी ना आपली रेडी झालेली आहे. चला आता जेऊ. 1-2 तास गेले हे सगळं करण्यात. मित्र खरं तर आहे ना, चुरून खायला जास्त मजा येते, पण आता बायकोने हे असं ताट सजवून दिलंय त्यामुळे मी असं लावून लावूनच खातो. चला पहिलीच डुब्बुकवडी खाऊन बघूयात. वाह, एक नंबर, जबरदस्त. तिला आहे ना अशी साधी तारीफ केलेली आवडत नाही. ती म्हणते काय आहे, तारीफ पण तुम्ही अशी एकदम फुसकी करता, त्यामुळे अशी जरा जोरदार तारीफ केली आता. एक नंबर छास झालंय मित्र. त्याच्यामध्ये बायकोने आहे ना काळं मीठ, पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि मिरची पण टाकली होती, त्यामुळे एकदम मस्त लागतंय.